नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हे पहा आपलं सकाळचं शेतातील वातावरण आणि किती सुंदर असं वातावरण आहे. सकाळपासून रिमझिम असा पाऊस होत होता आणि त्यानंतर आता सध्या उघडीप दिलेली आहे. पहा, पक्षी देखील कशी घरट्यातून बाहेर पडले आणि त्यांचाही किलबिलाट चालू आहे. एकंदरीत खूपच वातावरण छान आहे. हे पहा, आपण शेतामध्ये पालेभाज्या टाकलेल्या आहे आणि त्यामधील हा शेपू पहा पहा शेपूवर दव देखील पडलेला आहे, कारण सकाळी सकाळीच पाऊस झाला होता आणि छान पद्धतीने असा हा शेपू आलेला आहे. थोड्या प्रमाणात आपण पालेभाज्या टाकत असतो, जेणेकरून त्या घरी खायला उपयोगीला येतील. शेपू देखील असाच खूप छान असा आलेला आहे. हे पहा, अजून काही काढणीला आलेलं नाही आहे, परंतु 4 ते 6 दिवसात हा काढणीला येईल. थोड्याफार प्रमाणात अशा पालेभाज्या केल्या का त्याचा उपयोग घरी भाजीसाठी होतोच. आणि पालेभाज्यामधील शेपू ही एक उत्तम अशी पालेभाजी आहे. बऱ्याच जणांना आवडणारी अशी पालेभाजी आहे. आणि पावसाळी दिवसात ही पालेभाजी मोठ्या प्रमाणात बाजारात येत असते, कारण हा शेपूसाठी उत्तम असा कालावधी आहे. या दिवसामध्ये शेपूवर कसल्याही प्रकारचा रोग पडत नाही आणि वाढही खूप छान होती. एकूण पावसाचं वातावरण नॅचरलीच तिला मिळून जातं, त्यामुळे सहजिकच तिची पटकन वाढ होते. हे पहा, जरा पाऊस झाल्यामुळं जमिनीवर थोडासा पडल्यासारखा वाटतोय, पण ते पाऊस संपल्यानंतर परत क्लिअर होऊन जाईल. त्यामुळं साहजिकच पावसाळ्यामध्ये जर शेपू केला, शेपूची भाजी लावली, तर हमखासच ती भाजी आपल्याला खायला मिळते. इतर सीझनमध्ये थोडीशी फवारणी करावी लागते, कारण शेपूवर इतर सीझनमध्ये बुरशी पडत असते आणि पांढरी बुरशी पडल्यामुळं शेपू लवकर खराब होतो. परंतु ह्या पिरियडला मात्र असं काही होत नाही आणि लावलेली शेपूची भाजी हमखास खायला मिळते आणि छान अशी पालेभाजी आहे. चला तर मंडळी, परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.